हां असं हे हॉटेल खेडकरला भेट द्यायला विसरू नका बरं का. आम्ही तर जेवण केलंय, असलं लेटेस्ट झालंय का नाही आता तुम्हाला नाव उलट दिसायला लागले, पण सवास करून वाचवा. पण मी तर सांगितलं तुम्हाला हॉटेल खेडकर म्हणून. काय इतके माणसं जेव्हा आले. नमस्कार, बघू शकतात आज मी कुठं आले ते जेवायला. गावाकडे गेलं इकडे तिकडे जेवायला की म्हणतात तुम्हाला कामच नाही, तेवढंच काम आहे, जेवायला जायचं फलाना दिसताना. माहिती काय माणसाची, मला तर कॉलर नाही पण माहिती कॉलर नाही, पोच पाहिजे पोच जेवायला बोलवायला, माहिती का. पण माहिती का कुठं बी जा पण फुकट खाऊ नका, पैसे देऊन या, का म्हणून की ते पण कष्ट करते. तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर माहिती का, जेवढे माणसं शिवशक्ती कारखान्यावर फॅक्टरीवर आपल्या बीड जिल्ह्यातले ते इकडे या, म्हणजे शिवशक्ती कारखान्यावर आणि जे आसपासचे जे आहेत ते बी जेवायला या. मी तर आले हॉटेलमध्ये जेवायला, कामावून आलो तर आज होतं सुट्टीवर, तर लई सांगायला होती हॉटेलची क्वालिटी. तर हॉटेलचं नाव काय दादा? हॉटेल खेडकर. गाव तुमचं? इकडे तर इकडे गावाचं नाव मुंडेवाडी. आणि खेडकर साहेब आहेत का, त्यांची हॉटेल आहे नाक करते का तेव्हा तिकडे बघा ते साहेबांचं 10-12 वर्ष झालं इथं. मुंडे साहेबांचं गाव आहे काय? हा नाही मुंडेवाडी गाव आहे, चाकरवाडी पाशी. हा चाकरवाडी पाशी. तर माहिती का या कारखान्यावर कुणी बी सांगलं त्या हॉटेलला लईच भारी जेवण भेटते, लईच भारी जेवण भेटते म्हणून. तर चला म्हणलं एकदा जाऊन तरी बघून यावं, टेस्ट करून. ट्रॅक्टरच्या एरडातच आहे. हा ट्रॅक्टरच्या एरडातच आहे. ड्रायव्हर लोकांसाठी बी बनवलेलं आहे. दाखव ट्रॅक्टरचा एरडा ड्रायव्हर भाई. माहिती का उपाशी मरायसारखं नाही, आपल्या गावाकडचं जेवण आणि एकदम भारी. आणि भाकरी तर माहिती का भट्टीच्या आहेत बरं का, भट्टीच्या भाकरी. तुम्ही म्हणता कसल्या भट्टीच्या काय, तुम्हाला खाणार आहेत म्हणल्यावर तुम्हाला काय सांगायची गरज नाही. पण मीच नवीन आली भट्टीच्या भाकरी खायला, आणि काहीतरी वेगळं वेगळं सांगत होते म्हणून. तर म्हणलं चला तर एकदा त्या भट्टीच्या भाकरी चिकन पिकन दाखवून येऊ बघा जाई. हा बाई किती जण आहेत तुम्ही? तर माहिती का गडी माणसाच्या हातची भाकर आहे इथं, बाया माणसाची हातची नाही. आणि माहिती का हे हॉटेल इतकं भारी चालतंय, इतकं भारी चालतंय. मग जेव्हा बघा तेव्हा इथं गर्दी असते आणि उपाशी मारायसारखं नाही. इथं थाळी केवढ्याला भेटते भाऊ? 120. सगळ्यात भारी 120 रुपयाला थाळी. माहिती का बजेटमध्ये आहे, तुम्ही बी असं खावा आणि चव लागावा असं मस्त इथं जेवण भेटतंय. येऊन का नक्कीच त्या हॉटेलला भेट द्यायला विसरू नका. डबल एकदा हॉटेलचं नाव सांगा तुमच्या. खेडकर हॉटेल. खेडकर हॉटेल नाव सोपं आहे बरं का, पण मलाच म्हणता येणार खेडकर हॉटेल. कन्नडमधून मी नाव टाकलेलं आहे आणि मराठीमधून मी नाव टाकलेलं आहे. तुम्ही तर बघितलंच असेल, आणि नाही जर बघितलं तर थोडंसं रिपीट मागं घ्या आणि पुन्हा बघा. तर आता का नाही जेवण इथं प्लेट आले का नाही ते तुम्हाला जेवण दाखवते आणि बराबर त्याची टेस्ट सांगून देते. तसं तर मी बी बनवते बरं का स्वयंपाक, पण हॉटेलमधलं जेवण गड्याच्या हातचं जेवण लयच भारी लागते. मला जेव्हा घ्या तेव्हा मी आणला स्वयंपाक का भाजी बनवायला होती या. तर मी आल्यावर जेवण दाखवते तुम्हाला. चहाची टेस्ट चहा पण आहे इथं बरोबर आहे, घे ना परा चहा. चहा म्हणलं की लेकराचं तर काय आहे बघायचं चेअर नाही. फिरताम घे चहा. हा चहा प्यायल्यावर भूक मारण नाही मरत, कचून खायचं. घ्या की घ्या. घ्या 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 नको काय म्हणा. घ्यायला आणल्यावर पंक्तीला आल्यावर परत पण म्हणा नसतो या. आणा मला पण. हा असं हे जाऊ दे ताटाला. थांबा ना थांबा. काय काय घेणार ताई तुम्ही? तुमच्या हॉटेलमध्ये काय भेटते ते सांगा. तुमच्या हॉटेलचं नाव ऐकून का नाही? चिकन, अंडा कढी, शाकाहारी, अजून अंडा भुर्जी, अंडा कढी. समजा एखाद्या जर समजा ती खाणारी नसले म्हणजे शाकाहारी आहे ना, आहे का? शेवभाजी, मटकी, बैंगन, दाल तडका 100 रुपयाला ताट. शाकाहारी कोणचं पण खा. चिकन 120, अंडा कढी 100. नुसती भाजी घेतली तर 60 रुपये. सिंगल अंडा कढी घेतली तर 50 रुपये.
आम्हाला चिकनचं लावा. चिकनची लावा. होय. माहिती का तुम्हाला जर जेव्हा यायचं असलं का नाही तर हॉटेलला नक्कीच भेट द्या बरं का. शिवशक्ती कारखाना आणि आसपास असलाच तरी जेवायची टेस्ट बघण्यासाठी या. हॉटेलचं नाव सांगा बघू एकदा रे. खेडकर हॉटेल. खेडकर हॉटेलला भेट द्यायला विसरू नका बरं का. जेवण तर आता टेस्ट सांगणारच आहे. याला हॉटेल मी ताकद- खेडकर शिवशक्ती कारखाना. चिकनची बात त्यानं ताई काय केलं माहिती का असं बसा ना इकडं. कसलं आहे ताट याच्या आधी लक्षात घाला. माहिती का कारखान्यावर सध्या सगळीच सोय आहे. सूप, सुकी भाजी, ही भाजी, भात, भाकरी आणि भाकरी तिळाच्या भाकरी बरं का लावून त्या ह्याच्यामधल्या काय म्हणते चुली लावून, चुलीवर द्या. तू चुलीवरच्या ह्याच्यामध्ये काय नोट दे. तंदूर बी आहे ना? तंदूर बी आहे आणि चुलीवरल्या भाकरी पण आहेत. सगळं घरच्यासारखं जेवण आहे बरं का. मी खरंच नुसतं नाव ऐकून आले. मालक आमची आता येऊन आम्हाला कारखान्याला कमी कमी 2-3 महिने झाले. म्हणजे त्या हॉटेलला लईच भारी जेवाय भेटतंय, लईच भारी. त्यांनी 2-3 वेळेस येऊन जेवण केलं. किती बरं आलं तू? 3 वेळा तर 2-3 वेळेस जेवण करून गेले तर तुम्हाला म्हणजे म्हणे तुला लई खाय आवडत या तर चल चल म्हणून मला आणले जेवायला. तर हे बघा कांदा, लिंबू, कांदा तर 45 रुपये किलो झालाय. तरी पण कांद्याची सोय आहे. खरंच आहे हॉटेलला. खरंच त्यांनी माहिती का तर माहिती का त्यांनी खरंच सगळी सोय ठेवली इथं. तर येऊन का नाही जेवायला भेट द्या. करते चालून टेस्ट सांगते. चालू म्हणजे टेस्ट सांगते ना तुम्हाला. नंबर 1. सगळी जी टेस्ट सांगवलं मी एकच खाऊन कसं सांगवलं नादी करायचं म्हणजे काय सगळीच गोष्ट लिहिली काय रोटी भट्टीमध्ये केलेले तंदूर. भट्टीमध्ये. तंदूर खाणार भाजीची भाकर तंदूर उलटं पालचं जेवण. तुम्ही लावून खा कसं काय का मी चुरून खाणार आहे. तुला सोबत नाही लावून खायची होय. तंदूरची आरती बघू कशी बरं आहे. 12 वर्ष 2012चा पहिला सीझन. बाबा 12 वर्ष झालं. 6 वर्ष इथं हे 6 वर्ष. आणि सामान पुन्हा जे असतं ते गावाकडे जाताना बाकीचं सगळं ठेवतो. एक भरून मग बागायदाराच्या इथं नेऊन ठेवतो. आपण मालकाच्या इथं 2 ड्रम भरून ठेवायचे. बाकी सगळं मग चालू. सीड हे असं काय असं या आपणच केलं पकडून पहिल्या वर्षी काय करत नव्हतं आपण. भाड्याचं पण वांदे होतं. मला तर मला वाटत नाही की हे असं तुमचं क्वालिटी बघून काय हॉटेलला असं काही असं म्हणून बरोबर मध्येच येत होतं. 2 बाजूचं भाकरी घेतलं तर भाकरी तंदूर घेतली तंदूर चपात्या घेतली. भाकरी त्याची एक घ्यायची मला थोडं 10 रुपये. बरोबर. सिंगल घ्यायची म्हणलं तर 10 रुपये. आता पुस्तक मालकी होती पण यावर्षी लेकरं शाळेत आहेत. नाही हे तुमच्या हाताने सगळं हेच लई भारी लेकरं मोठी झाली म्हणून म्हणलं आता शहराला पुन्हा बदल करीत नाहीत. काय असं शेवट टेस्ट लई भारी आहे. टेस्ट काय अरे माहिती का त्या ह्याच्यामध्ये काय भाकरीमध्ये काय काय तिळाच्या भाकरीत हो तिळाच्या भाकरीला तिळामध्ये लई चव आहे. तंदूर बी भारी आहे. तीळ लावतात ना. येताना तीळ गावाकडनं आणले ते. सगळा मसाला ते गावाकडनंच. इथं नुसतं तेल आणि हे वापरायचं. तंदूरला सध्या तिळ आहे. नाही तंदूरला नाहीत ना तीळ लावत.
मला वाटलं तंदूर आहे. तंदूर जेवारी जेवण आपल्याकडे बाकी नाही कुठे इथे कारखान्यावर जेवारीचं का तांदूळ होतं? ते तांदूळ हे असतं मिक्स असतं किती वेगळं असतं ते मैदा तांदूळ मका हे सगळं लालकरचं हे बघितलं ते बघितल्यापासून तर हे म्हणला आता आणलं जाते म्हणला तयार ठीक आहे मग पुरा दिसून नव्हतं लावलं मोटरसायकल मला म्हणजे नाही दिवसापासून म्हणजे जेवण केलं तरी बी माझ्याकडून भात काय खाणं होणार नाही. एका ताटामध्येच माहिती काय बघा ही भाजी राहिली भात राहिला आहे त्या दोन्हीला मिक्सून खाल्लं का नाही हे होत आहे. पण एवढ्यामध्येच माझं जेवण झालंय फुल. तुम्ही खाणार का? लेकरांना ठेवले माहिती का 120 रुपयाला प्लेट आहे. पोट भरूनच जेवायचं काम आहे. उलट पालटच होऊन जेवण जायचं काम आहे. सगळी भाजी माहिती का आपल्या घरच्या मध्ये तरी मागं माणूस हात राखून तूच वाढतं. पण इथं जिथं जेवढ्याला तेवढंच सगळ्याला सारखंच जेवण होतं. लयच भारी जेवण घरी. द्या पाणी मला. पाणी नाही आता इकडे. ते घेतलं ते. मी नाही पाणी प्यायला. काय गोष्ट 10 रुपयाची द्या 10 रुपयाची 10ची द्या. आम्हाला करतो. आता काय पार्सल देणार आहे त्या देऊ हे घे पार्सल द्या. पार्सल देणार आहे त्याच्यात भात टाका. टाकलंय पार्सल वाटर होईल की. ते केले बरं नाही ताटाने भात आम्ही खात नाही. भात जास्त खात नाही. भात जमत नाही. राईसचं त्यांना 2 दिवस भात खायचं सांगितलं ना नाही तर दे ना. हां इंजेक्शन सलाईन लावून आणले. हात धुवायला बी सिस्टीम आहे. आता हात धुवू नको. कसं आहे पाणी बी मस्त 3-4 धारा. माहितीये का हॉटेल छोटीच आहे पण नियोजन नंबर 1 नियोजन आहे. एकदम भारी लय डेंजर. आणि माहिती का जर तुम्हाला लेडीज जर जोडीने जरी लेडीज जर घेऊन आलात इथं फॅमिली जरी तुम्ही तुमच्या फॅमिली सगळं आलात तर इथं सगळी सोय आहे. बाथरूमची सध्या सोय आहे. आता मी काय महाग बाथरूम दाखवायला जाणार नाही पण बाथरूमची सोय आहे. तुम्ही या आणि नक्की खरंच 100% भेट द्या बरं का. तुम्ही म्हणता ताईने सांगितलं काहीतरी लबाड पण माझ्या व्हिडिओमध्ये असलेली कुठलीच गोष्ट नसती की ती लबाड असते म्हणून. जे असतं ते रेल आहे. आणि काय म्हणते ते शेतकरी बी म्हणा मला मजुरी शेतकर आणि ऊसतोड कामगार दोन्ही बी आहे का मग कष्ट केल्याशिवाय भागत नाही माणसाला. सगळंच भारी आहे. पाण्याची सोय हे नळ काढून वाजवले. आता आपण काय बडीशे फिडीशे असते का आमच्याकडे सगळं असते. मला तर वाटलं लयच बारकाय की महाग पण मस्त रपस आहे. काय भाकर जेवायचा कंटाळा येतोय का? नाही येत. माहिती का हे बघितलं का आमच्या चुलीपुढे तुम्ही बघा किती राडा असतो तर आम्हाला सुधरतच नाही का म्हणून. पण ह्या ताईपाशी बघा काय राडा आहे का. खरंच का नाही सुश्री यांची लयच भारी लय म्हणजे लयच भारी आहे. तुम्ही तर स्वतः डोळ्याने बघितली या. बघा ताई भाकरी करायला लागल्या का चपाती का भाकरी का रोट्या येतात रोट्या म्हणजे त्या ह्याच्यामधल्या बरं का तंदूरच्या रोट्या आहेत. आणि बाजरीची भाकर पण इथंच तयार होती या. आणि तंदूर बनवायला दादा स्वतः बनवित. आणि बाजरीची भाकर त्यांना खायची त्यांना हे मग महाराष्ट्रातून बीड करून येणारे लोक जे आहेत का नाही तंदूर बी खात पण बाजरीची भाकर जास्त लागते त्यांना. चला तर मग भेटू. हॉटेल खेडकरला भेट द्यायला विसरू नका बरं का. आम्ही तर जेवण केलंय. असलं लेटेस्ट झालंय का नाही आता तुम्हाला नाव उलट दिसायला लागले पण सवास करून वाचवा. पण मी तर सांगितलं तुम्हाला हॉटेल खेडकर म्हणून. काय इतके माणसं जेव्हा आले तर माहिती का ते बी मला बी बघायला आले तर. आणि जेवणाला तर आधीच आलेले पण मी आल्यावर त्यांना जास्त नवल वाटायला लागले माहिती का. हो का हे पण सर आहे ते कर्नाटकमध्ये येतं. कर्नाटकमध्ये येत ना तुम्ही. जेवण कसं आहे इथलं 1 नंबर आहे ना. आणि क्वालिटी क्वांटिटी आहेच पण पैशामध्ये हिशोबात आहे ना एकदम भारी आहे. त्यांनी कौतुक केलं माहिती का. आपल्या महाराष्ट्रात तर कोणी कौतुक करेन कारण कर्नाटकातल्या माणसांनी कौतुक करावा त्याला म्हणते जेवण. त्याला तरी येऊन भेट द्यायला विसरू नका बरं का. हॉटेल खेडकर